हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मेटलर्जीमध्ये आयर्नचं एक्स्ट्रॅक्शन पाहत होतो. त्याच्यामध्ये त्याच्या ज्या काही प्रोसेस असतील, मग त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे झोन्स असतील, त्याच्या रिॲक्शन्स असतील, हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. आता आपल्याला पिग आयर्न मिळालेलं आहे, इथपर्यंत आपण पोचलो होतो. त्या पिग आयर्नपासून आपल्याला काय करायचं, आता प्युअर आयर्न त्या ठिकाणी मिळवायचे. तर ते कशा प्रकारे मिळवलं जातं आपण या ठिकाणी पाहूया. प्युअर आयर्न कॅन बी ऑब्टेन बाय इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग ऑफ इम्प्युअर आयर्न. हे जे काही इम्प्युअर आयर्न आहे आपल्याला मिळालेलं, या इम्प्युअर आयर्नचं काय करायचं, आपल्याला इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग करायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं काय करायचं आपल्याला, तर जो काही प्युअर असेल आणि इम्प्युअर असेल त्याचे कॅथोड आणि एनोड तयार करायचे आणि याचं इलेक्ट्रोलिसिस करायचं. मॉल्टनचं इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर काय होईल, जो प्युअर असेल तो एका इलेक्ट्रोडवर डिपॉझिट होईल, नंतर तो स्क्रॅपिंग केला जाईल आणि तो प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला मिळेल. अशा प्रकारे याला काय करतो आपण, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग करतो, आपण प्युरिफाय करतो. दे कॅन बी ऑल्सो प्युरिफाइड बाय, अजून हे वेगळ्या प्रोसेसने प्युरिफाय करतो आपण. ते लिक्विफिकेशन हे प्रोसेस प्युरिफाय करतो. सेकंड आहे पण डिस्टिलेशन आहे, नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन आहे आणि इलेक्ट्रो रिफायनिंग. या वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो, अजून त्याचं काय करू शकतो, रिफायनिंग करू शकतो. त्याला आपण प्युअर फॉर्म मध्ये ऑब्टेन करू शकतो. द चॉईस ऑफ एक्सट्रॅक्शन टेक्निक इज गव्हर्न बाय फॉलोइंग फॅक्टर. मग जी काही एक्सट्रॅक्शनची टेक्निक आपण वापरतो, हा पॉईंट इथपर्यंत संपलाय वरचा रिफायनिंगचा. जी काही टेक्निक आपण वापरतो, तर ती टेक्निक वापरताना जे काही पॉइंट्स आपण कन्सिडर करतो ते खालील प्रमाणे पॉइंट्स आहेत आपल्या ठिकाणी. आता नेचर ऑफ ओर, मग कोणती टेक्निक वापरायची, तर ती ओर कशी आहे आपली, त्या ओरचं नेचर कसं आहे, ती ऍसिडिक आहे, बेसिक आहे, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी कोणत्या प्रकारच्या आहेत, त्याच्यामध्ये सल्फेट आहे, सिलिका आहे, फॉस्फेट आहे, हे सगळ्या इम्प्युरिटी या ठिकाणी काय केलं जातं, कन्सिडर केले जातात. म्हणजे त्या ओरचं नेचर कसं आहे या ठिकाणी आधी पाहिलं जातं. सेकंड आहे पहा, अवेलेबिलिटी अँड कॉस्ट ऑफ रिड्युसिंग एजंट. मग त्या ज्या काही इम्प्युरिटी असतील, ती जी काही ओर असेल, त्या ओर मध्ये आपल्याला त्याचं रिडक्शन करायचं आहे. ओरचं काय करतो आपण, रिडक्शन करतो, किंवा त्याचं आपण हायड्रॉक्साईड मध्ये कन्वर्जन करतो, ऑक्साईड मध्ये कन्वर्जन करतो. मग हे करण्यासाठी त्याची अवेलेबिलिटी किती आहे, ते किती प्रमाणात आपल्याला अवेलेबल आहे, अँड कॉस्ट ऑफ रिड्युसिंग एजंट. मग त्यासाठी लागणारा जो रिड्युसिंग एजंट आहे त्यासाठी किती खर्च होऊ शकतो, हे आपल्याला कमर्शियली आहे का, परवडेबल आहे का, आपल्याला हे इकॉनॉमिकली त्याचा बेनिफिट आपल्याला होतोय का, ह्या गोष्टी या ठिकाणी पाहिल्या जातात. अवेलेबिलिटी अँड कॉस्ट ऑफ रिड्युसिंग एजंट. मग कोणता रिड्युसिंग एजंट तिथे वापरला पाहिजे, तो किती प्रमाणामध्ये आपल्याला यील्ड देईल त्या ठिकाणी, हे या ठिकाणी पाहिलं जातं. जनरली चीप कोक इज यूज. मग ज्यावेळेस आपण आयर्न घेत असतो, त्या आयर्नचं एक्स्ट्रॅक्शन करत असतो, तर सगळ्यात चीप, स्वस्त आहे आपल्याला, म्हणजे परवडेबल आहे आपल्याला, तर ते कोणतं आहे, कोक या ठिकाणी आपण वापरत असतो पहा हेमॅटाइट साठी. नेक्स्ट आहे पहा, अवेलेबिलिटी ऑफ हायड्रॉलिक पॉवर. त्याच्यानंतर पहा आपण ओर काय करतो, ती कॉन्सन्ट्रेट करत असतो. ते कॉन्सन्ट्रेट करताना आपण हायड्रॉलिक पॉवर त्या ठिकाणी वापरलेला आहे. मग त्याची अवेलेबिलिटी आहे का, ते असेल तर ती मेथड त्या ठिकाणी वापरली जाते, नसेल तर त्याला पर्याय आहे, दुसरी मॅग्नेटिक सेपरेशन आहे, ती मेथड त्या ठिकाणी वापरली जाते. म्हणजे हे काय आहे, आपल्याला त्याचं कोणती टेक्निक वापरायची हे ओरवर डिपेंड आहे. त्याच्यामध्ये जर मॅग्नेटिक इम्प्युरिटी असतील आणि नॉन मॅग्नेटिक असतील, तर ते इझिली आपण मॅग्नेटिक सेपरेटरने रिमूव्ह करू शकतो. अदरवाइज हायड्रॉलिक पॉवर इज द बेस्ट वे, हा त्या ठिकाणी वापरतो. पुढे आहे बघा, प्युरिटी ऑफ प्रोडक्ट मेटल रिक्वायर्ड. मग जो काय आपल्याला प्रोडक्ट पाहिजे त्याची किती प्युरिटी पाहिजे, 80% पाहिजे, 90% पाहिजे, 99% पाहिजे, याच्यानुसार काय करतो आपण, या टेक्निक या ठिकाणी वापरतो. पिग आयर्न आहे आपलं, किती आहे, त्याच्यामध्ये 4% कार्बन आहे. मग जर प्युरिटी आपल्याला 90% पाहिजे असेल तर रिफायनिंगची गरज आहे का आपल्याला, रिफायनिंगची गरज नाही. म्हणजे तुम्हाला कसा प्रोडक्ट पाहिजे, त्याची किती प्युरिटी पाहिजे, त्याच्यावर सुद्धा काय आहे या ठिकाणी त्याची टेक्निक आपली डिपेंड आहे. किंवा इकडे पाहा, व्हॅल्यू ऑफ बाय प्रोडक्ट. मग त्याच्यापासून मिळाला बाय प्रोडक्ट कोणता आहे, ठीक आहे ना, साइड प्रोडक्ट आहे तो. मग तो प्रोडक्ट किती फायदेशीर आहे आपल्याला, याचं काही आपण कमर्शियल बेनिफिट त्याच्यापासून मिळतो का, ह्या सुद्धा गोष्टी हे टेक्निक निवडताना सगळ्या पाहिल्या जातात. फॉर एक्झाम्पल, SO2 ऑब्टेन ड्युरिंग रोस्टिंग ऑफ सल्फाइड ओर. मग सल्फाइडचे ज्या काही ओर असतील पहा, ठीक आहे ना, झिंक ब्लेंड मध्ये असतं ना सल्फाइड, त्याच्यामध्ये पहा
जी काही ओर असेल त्याच्यामधून बाहेर पडणारा सल्फर डायऑक्साईड आहे इज अ व्हायटल फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ H2SO4. ते H2SO4 प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय करतं, इम्पॉर्टंट आहे ते. म्हणजे हा प्रोडक्ट वाया जाण्यापेक्षा त्याच्यापासून काहीतरी फायदा होतोय. म्हणजे याचा फायदा होतोय याचा अर्थ ही मेथड आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. म्हणजेच ही जी काय एक्सट्रॅक्शनची टेक्निक आहे, ही टेक्निक आपण कशी वापरणार आहे, हे कशावर डिपेंड आहे, तर या फॅक्टरवरती डिपेंड आहे. हे फॅक्टर सगळे व्यवस्थित आले तर आपलं जे काय एक्सट्रॅक्शन आहे ते कसं आहे, आपल्याला कमर्शियली बेनिफिट देणारं असेल, अदरवाइज ते आपल्याला परवडणारं नसेल. अशा प्रकारे हे काय आहे त्याचं रिफायनिंग आणि कोणते कोणते फॅक्टर आहेत की ज्या फॅक्टरवर काय आपले एक्सट्रॅक्शनची टेक्निक डिपेंड आहे, ते फॅक्टर या ठिकाणी आता आपण पाहिलेले आहेत. चला पुढे जाऊया. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिफरन्सेस बिटवीन कास्ट आयर्न, रॉट आयर्न अँड स्टील. हे काय तीनही आयर्नचे टाईप आहेत, बरोबर, डिपेंडिंग अपॉन इम्प्युरिटी. इम्प्युरिटी शब्दाचे टाईप या ठिकाणी दिलेले आहेत. These are the three commercial form of iron. हे आयर्नचे काय तीन कमर्शियल फॉर्म आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट थ्री, त्या तिघांमध्ये काय फरक आहे ते आपण आता पाहूया. इट इज अ हार्ड अँड ब्रिटल. कास्ट आयर्न कसं आहे आपलं हार्ड आहे अँड ब्रिटल आहे. रॉट आयर्न इज अ व्हेरी सॉफ्ट, अगदी सॉफ्ट आहे. फायर स्टील इज नायदर टू हार्ड नॉर टू सॉफ्ट. जास्त हार्ड पण नाही आणि जास्त कमी सॉफ्ट सुद्धा नाहीये. म्हणजे या दोघांचे इन बिटवीन हे असणार आहे. कास्ट आयर्न कंटेन 4% कार्बन. त्या आयर्न मध्ये काय असतो, 4% कार्बन असतो. कंटेन लेस दॅन 0.2% कार्बन, म्हणजे अगदी प्युअर आहे हा आपला. कंटेन 0.2 to 2% ऑफ कार्बन. स्टील मध्ये किती असतो, 0.2 ते 2% त्या ठिकाणी कार्बन असतो. नेक्स्ट आहे पहा, इट इज यूज फॉर मेकिंग पाइप्स. कास्ट आयर्नचा यूज काय होतो, पाईप्स तयार करण्यासाठी. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ऑटोमोटिव्ह, ऑटोमोटिव्ह तयार करण्यासाठी. ऑटोमोटिव्हचे जे काही पार्ट्स असतील ते पार्ट, त्याच्यानंतर पॉट, पॅन अँड युटेन्सिल, घरगुती साहित्य सुद्धा याच्यापासून बनवलं जातं. असं आहे हे आपलं कास्ट आयर्न आहे. आता रॉट आयर्न मध्ये युज्ड फॉर मेकिंग पाईप. पाईप तयार करण्यासाठी वापरला जातो. बार्स फॉर स्टेबल. स्टेबलचे बार तयार केले जातात आणि इंजिनचे बोल्ट्स या ठिकाणी तयार केले जातात. हा त्याचा यूज आहे. स्टील यूज इन बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चर, हे की नाही, आपण जे लोखंड वापरतो ना, स्टील वापरतो बांधकामासाठी, इन्फ्रास्ट्रक्चरला, त्याचा हा यूज आहे. टूल्स, शिप, जहाज बांधण्यासाठी. ऑटोमोबाईल्स अँड वेपन एक्सेट्रा. वेपन तयार करायला सुद्धा हे या ठिकाणी वापरलं जातं. अशा प्रकारे हे तीन काय आहे आयर्नचे कमर्शियल फॉर्म आहे. अशा प्रकारे आपण हे केलेले आयर्नचे तीन कमर्शियल फॉर्म या ठिकाणी पाहिलेले आहे. आता ओव्हरऑल जे काय आपण एक्सट्रॅक्शन पाहिलं ते ओव्हरऑल एक्सट्रॅक्शन आपण काय करूया, एका चार्टच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहणार आहे. पहा, चला पुढे जाऊया. मग आता हे पहा, हे आहे एक डायग्राम आहे. पहा, ओव्हरऑल एक्सट्रॅक्शन कसं करतो आपण आयर्नचं एक्सट्रॅक्शन कसं करतो ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. पहा मग कसं बरं. आता ही जी काय आयर्नची ओर आहे, सपोज आता ही ओर आहे आपली, कोणती ओर आहे, हेमॅटाइट ओर आहे. हेमॅटाइट ओर आहे Fe2O3, बरोबर. आता त्या ओरचं काय करायचं आधी आपल्याला, क्रशिंग अँड ग्राइंडिंग. क्रश करायचं पण त्याला पावडरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं, की ग्राइंडिंग करून घ्यायचं, निवड करून घ्यायची त्याची. Then this crushed and grinded ore is concentrated. मग या ओरचं काय करायचं आपल्याला, कॉन्सन्ट्रेट करून घ्यायचं. मग कॉन्सन्ट्रेट करण्याचे वेगवेगळ्या मेथड्स आपण पाहिलं. पहा, त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन. पहा, मॅग्नेटिक सेपरेशन. मग ज्या वेळेस मॅग्नेटिक सेपरेटर आपण कधी वापरतो, पहा या ठिकाणी जर आपल्याकडे मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक इम्प्युरिटी असतील. पहा अशा प्रकारे काय असतो, इथे मॅग्नेट असतो, हा मॅग्नेट असतो आणि आपण ओर या ठिकाणी फीड करतो. मग ही ओर काय होते, या ठिकाणी या बेल्ट वरून इथपर्यंत पोहोचवते. आता मॅग्नेट कडे काय होईल, जे मॅग्नेटिक मटेरियल आहे ते मॅग्नेट कडे या ठिकाणी जमा होईल आणि जे नॉन मॅग्नेटिक आहे ते कुठे जातं, या ठिकाणी पुढे जातं. म्हणजे या ठिकाणी काय होतं, हे मॅग्नेटिक सेपरेट होतं आणि या ठिकाणी हे नॉन मॅग्नेटिक सेपरेट होतं. असं हे मॅग्नेटिक सेपरेटर आहे. सेकंड आहे ग्रॅव्हिटी सेपरेशन. पहा, ग्रॅव्हिटी सेपरेशन मध्ये आपण व्हीलफ्ली टेबल वापरतो. पहा, ग्रॅव्हिटीने काय होतं, जे
जास्त वजनात असेल ते पुढे जाईल, जे कमी वजनात असेल ते जागेवर त्या ठिकाणी पडेल. अशा प्रकारे आपण काय करतो, हे ग्रॅव्हिटी सेपरेशन, लायटर आणि हेवियर पार्टिकल आपण सेपरेट करतो. तिथे आहे पहा लिचिंग प्रोसेस आहे. लिचिंग प्रोसेस ही दोन प्रकारे आपण वापरतो. एक आहे हॉर्स प्रोसेस आणि दुसरी आहे बायर प्रोसेस. हे एवढ्या डिटेल्स मध्ये आपल्याला नाहीये, फक्त ही प्रोसेस या ठिकाणी दिलेली आहे. आणि नेक्स्ट आहे पहा फ्रोथ फ्लोटेशन. फ्रोथ फ्लोटेशन म्हणजे सल्फाइडच्या इम्प्युरिटी असतात ऑइल सल्फाइडच्या, त्या रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, या ठिकाणी हे फ्रोथ फ्लोटेशन मेथड वापरत असतो. कस्टर्ड ऑइल त्या ठिकाणी वापरलं जातं, फ्रोथ तयार केला जातो आणि ज्या काही इम्प्युरिटी असतील आपल्या त्या फ्रोथ मध्ये जमा होतात आणि त्या रिमूव्ह केल्या जातात आणि जो काही आपला प्युअर मेटल असेल तो बॉटमला कलेक्ट केला जातो. अशा प्रकारे हे फ्रोथ फ्लोटेशन. असे चार काय आपल्या कॉन्सन्ट्रेशनच्या मेथड आहे. मग ओर काय झाले आपल्या, आता कॉन्सन्ट्रेट झाले. मग कॉन्सन्ट्रेट झालेल्या ओरचं काय करायचं, आपल्याला रिडक्शन करायचं. ही पुढची स्टेप आहे. त्याचं काय करायचं, रिडक्शन. म्हणजे ही आपली स्टेप फर्स्ट, इथे स्टेप सेकंड स्टेप मध्ये कॉन्सन्ट्रेट केलं की आपण जातो थर्ड स्टेप कडे. कशाकडे, रिडक्शन कडे जातो. रिडक्शन मध्ये काय करतो आपण, जे काय मेटल बरोबर ज्या इम्प्युरिटी आहेत, बरोबर, मेटल बरोबर ज्या इम्प्युरिटी आहेत, म्हणजे मेटल ऑक्साईड असेल, मेटल सल्फाइड असेल, मेटल हायड्रॉक्साईड असेल, मेटल अॅल्युमिनियम असेल, ते सगळं आपण रिमूव्ह करतो. ते सगळं रिमूव्ह करतो. मग ते रिमूव्ह करायला सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेस आहे. रिडक्शन बाय कोक इझिली अवेलेबल आहे, चीप आहे, आपण कोक वापरतो, बरोबर. किंवा रिडक्शन बाय कार्बन मोनॉक्साईड सुद्धा आपण या ठिकाणी वापरतो. किंवा रिडक्शन बाय हीट, हाय टेम्परेचर आपण घेतो, हॉट गॅसेस त्या ठिकाणी सगळे निघून जातात, ठीक आहे ना, मेल्ट होतात आणि ते निघून जातात. रिडक्शन बाय अॅल्युमिना वापरून आपण काय करतो, त्याचं रिडक्शन करतो. आणि लास्ट आहे रिडक्शन बाय इलेक्ट्रोलायसिस करून सुद्धा आपण काय करतो, त्याचं रिडक्शन या ठिकाणी करतो. अशा प्रकारे आपण त्याचं काय केलं, आता रिडक्शन केलं. आता रिडक्शन केल्यानंतर आपली पुढची स्टेप आहे पहा, ती म्हणजे रिफायनिंगची स्टेप आहे. आता रिफायनिंग म्हणजे इथे इम्प्युअर मेटल मिळाला, त्याला प्युअर कडे जायचं आपल्याला. रिफायनिंग मध्ये काय करायचं, वेगवेगळ्या प्रोसेस आहे पहा. लिक्विफिकेशन आहे, डिस्टिलेशन आहे, ऑक्सिडेशन आहे आणि इलेक्ट्रो रिफायनिंग आहे. आता लिक्विडेशन मध्ये काय असतं पहा, ज्या मेटलचा मेल्टिंग पॉइंट हा इम्प्युरिटी पेक्षा कमी असतो. The metal which have a lower melting point than the impurity, this metal can be purified by liquefaction. Liquefaction process आपण काय करतो, त्याला प्युरिफाय करतो. नेक्स्ट आहे डिस्टिलेशन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऑक्सिडेशन, मेटलचं काय करायचं, ऑक्साईड मध्ये कन्व्हर्जन करायचं आणि ऑक्सिजन त्या ठिकाणी परत रिमूव्ह करायचं, त्याचं रिडक्शन करायचं. आपल्याला काय मिळतं, प्युअर मेटल त्या ठिकाणी मिळतं. आणि लास्ट आहे पहा इलेक्ट्रो रिफायनिंग. हे इलेक्ट्रो रिफायनिंग मध्ये काय असतो, आपला जो काही इम्प्युअर असतो पहा, इम्प्युअर जो काही मेटल आहे आपला, त्याच्यापासून एनोड बनवायचा आणि प्युअर असेल, एकदम प्युअर, त्याचा काय करायचा, कॅथोड तयार करायचा. हे दोन इलेक्ट्रोड तयार झाले. आता हे दोन इलेक्ट्रोड करायचे, एका सोल्युशन मध्ये डीप करायचे. कसे सोल्युशन असेल ते हे मेटलचं सोल्युशन असणार आहे पहा. मग काय होईल, ज्यावेळेस आपण ते दोन्ही कनेक्ट करू, त्या ठिकाणी काय होणार आहे, हा जो काय एनोड आहे, इम्प्युअर मेटलचा एनोड आहे, तो काय होईल, डिकम्पोज व्हायला सुरुवात होईल. आणि डिकम्पोज झाल्यानंतर काय होईल, त्याच्यापासून जे काय इम्प्युरिटी असतील त्या एनोड मडच्या स्वरूपात अगदी बॉटमला जमा होतील. आणि जो काही प्युअर मेटल आहे तो काय कुठे जाईल, कॅथोडला डिपॉझिट होईल. अशा प्रकारचं काय होते, इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग होतं आणि आपल्याला काय मिळतो, प्युअर मेटल या ठिकाणी मिळतो. आता हे सगळं झालं कशाबद्दल, मेटलर्जी बद्दल, म्हणजे हेमॅटाइटच्या ओर बद्दल. अशा प्रकारे हा जो काही भाग आहे आपला इनर ट्रान्झिशन इलेव्हनचा भाग इथपर्यंत संपलेला आहे. आता याच्यानंतर आहे पहा आपलं इनर ट्रान्झिशन, म्हणजेच एफ ब्लॉकचे जे काही एलिमेंट्स असतील त्याबद्दल हा पुढचा भाग या ठिकाणी असणार आहे पहा. इथपर्यंत आपण जे पाहिलं ते होतं फक्त आपल्या डी ब्लॉक संदर्भात, त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट. आणि इथून पुढचे सगळे असतील ते आपले काय आहेत, आता इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असणार आहेत पहा. चला ते आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.